अर्जुन अप्पे अगं पायाला लागून सगळा कचरा आतमध्ये येतो ना. काय झालं? अगं मी झाडून घेत होतो ना. सॉरी, माझं लक्ष नव्हतं. अर्जुन माझ्या डोक्यात ना ते आता बाहेर झालं. अप्पे सोड ना ते बाहेरचं, त्याबद्दल काय बोलायचं आपण, आपल्याच डोक्याला ताप होईल. जाऊ दे. हा ते तुझं हे काय चाललंय अर्जुन? तू काय काय करणार आहेस अजून? मी तुला सांगितलं असतं काय काय करणार आहे ते. हा तुला एक सांगायचं राहिलं, तुझ्या मागे एक मोठं झुरळ आहे. ओके मिस्टर झुरळे, तुमचं काम झालं, यू कॅन गो नाव. म्हणजे अप्पे लागलं ना ग. तुझं काय चाललंय? अप्पे आता तुला पहिल्यापासूनच एक सिक्रेट सांगतो. आमच्यात झाली डील. म्हणजे बघ ना, मिस्टर झुरळेंना बघून कशी तू माझ्या मिठीत येतेस, तसं मला बघून मिसेस झुरळे त्याच्या मिठीत जातात. डील. अर्जुन पण बंद करा. मी तुला हे म्हणत होते की तू अजून काय काय करणार अर्जुन? आता बास की. तुझा काही डबा देतोस, मग मी ऑफिसला गेल्यानंतर असं मला मदत व्हावी म्हणून असं घर आवरत बसतोस. अरे मी अजून काम करू शकते, तू हे काम करतेसच की तू. तुझे दौरे चालू आहे, तू ऑफिसला जाणं चालू आहे, ते कुठं थांबवलेस? हो. आणि अप्पे बघ, मला वाटते ना मनापासून करावं म्हणून मी करतोय. काय चुकते का माझं? चुकत नाही. संपला विषय. हो बाबा, पण लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील? कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. अप्पे मला लोकांची गंमत वाटते माहितीये. म्हणजे बघ ना, एवढे दिवस मी लाच घेत होतो, भ्रष्टाचार करत होतो, लोकांना ते चालत होतं, काय कंप्लेंट नव्हती. पण आता मी माझ्या कर्तबगार बायकोसाठी माझं घर सांभाळतोय, तर त्यांना अडचण आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या माणसांची लोकांना सवय झालीये. पण बायकोसाठी राबणारी नाही. आहे का ना गंमत? आहे की नाही? असं वागलास की वाटतं तू जाऊच नाहीस तुरुंगात. काय करीन मी तू गेल्यावर? अय कुठं हरवली? झोपायचं मॅडम, चला चला चला. काय ग बाया, एवढ्या रात्रीचा हा बंट्या एकटाच गेलाय पावसा पाण्याचा. कधी यायचा काय माहिती. ये 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 बंटे, ये ये लवकर, ये लवकर ये. सांग मला लवकर, गावला का तू सुजा? अगं हो हो आई, किती घाई तुला. इथं पोरग भिजले पावसात, त्याचं काही नाही. सुजा घावला का? नाही घावला तो. कुठं गायब झाला काय माहिती. अरे असा कसा गायब झाला? आता ती गाडी होती ना, गाडी कशी गायब झाली मग ती? अगं खरंच आई, गाडी होती पण पावसामुळे आधीच काही नीट दिसत नव्हतं. त्यात कुठं गायब झाला काही कळलंच नाही मला. सारखं गायब गायब काय लावलंय? अगं खरं सांगतोय आई, काहीतरी लय मोठा झोले बघ, कारण लय घाईघाईत गेलेला तो. बंट्या, मला तर वाटतं त्या सुजानी नक्की दुसरीकडे कुठेतरी घर केलं असणार बघ. म्हणजे बाईचा मॅटर? नाही काय तर. अरे तू मला सांग, भर दिवसा हा सुजा कुठल्या जनतेची कामं करायला जात नाही, मग एवढ्या रात्रीची तो कुठल्या जनतेची कामं करतोय सांग ना. आई असं जर असेल ना, तर त्या सुजाचं लफडं अख्ख्या जगासमोर आणतो का नाही बघ. कळ काढ लेकरा, जरा कळ काढ. आपण ना त्या कदमांकडून सगळं हिसकून घ्यायचंय, घरात सकट सगळं. हाय आत्ता सुटला बघ हो सुजा. नेसतो दे, पण पुढच्या टायमाला नाही निसटणार. देवताई, तुला माहितीये का, योजनेचं आता बरंचसं काम होत आलंय. आता योजना लवकरात लवकर सुरू होईल बघ. आतापर्यंतची माझी सगळ्यात मोठी योजना असणारी ही. असलं भारी अप्पे, खूप मस्त काम करतेस, असंच काम करत राहा. हो पिवताई, पण हे सगळं करताना ना मला एक गोष्ट लक्षात आलीये. कलेक्टर व्हायचं म्हणजे एवढा अभ्यास का करावा लागतो ना, हे कळलंय मला. अगं म्हणजे बघ की, प्रत्येक गोष्टीतलं डीप नॉलेज पाहिजे बघ. खरंय ग, तुमचा एक निर्णय किती जणांचं आयुष्य बदलू शकतो नाही? मग चांगलं काम करतेस. हो. एक सावकाश पिवताई, सावकाश. लागलं का तुला काही? अगं नाही, हात मुरगळलाय, बाकी काही नाही. हात मुरगळला म्हणजे? असा कसा हात मुरगळला? आपोआप मुरगळलाय का? बघू मला. बर ते राहू देत, त्याचं काही नाही. काय काय करायचं राहिलंय? मी म्हणते की कारळ्याची चटणी करूयात का? पिवताई थांब, काय झालंय? तू विषय का बदलतीयस? भाऊजींनी काय केलंय का तुला?
आपे मला नाही बोलायचं या विषयावरती. पिऊताई अगं असं काय करतेस तू? तू सांग की काय झालंय? भाऊजीने हात उचललाय का तुझ्यावर? तू कप का बसतीयस? बोल की. आपे गप्प बसू नाही तर मग काय करू असं म्हणणं आहे तुझं? अगं जाब विचार त्यांना, आणि सगळ्यांसमोर विचार हवं तर. हेच नकोय मला. म्हणजे सगळं मुकाट्याने सहन करायचंय तू. हे बघ, मी जाब विचारायला गेले ना तर घरात दंगा होईल, दुसरं काहीच होणार नाही. मग काय करणार आहेस पिऊताई? मला पण माहित नाहीये आता, पण लवकरच काहीतरी मार्ग निघेल एवढं मात्र नक्की. त्याचं हे वागणं आजचं नाहीये. म्हणजे या आधी भाऊजीने तू नाही तसं नाही ग, पण सतत हाडतूड करणं, घालून पाडून बोलणं. मला असं वाटलं होतं की मी आणि आरू घरी आल्यावरती काहीतरी बदल होईल त्याच्यात, पण नाही. पिऊताई शांततेत विचार करा सगळेच. आता यावर एकच मार्ग आहे, एक घाव दोन तुकडे. पिऊताई काय? अगं मी म्हणते तू कशी काय आता इकडे? अर्जुन भाऊजी पाहिजेत ना टेस्ट करायला. हो, मागे काहीतरी काम करतोय. माझी आंघोळ झाली तशी पटकन इकडे आले. म्हटलं काय चाललंय ते. आंघोळ केली आणि गिजर सुरूच आहे. थांब मी आलेचा गिजर बंद करून आले. हळू, अगं हळू जा. मला आवरायला पाहिजे, नाही तर अर्जुन भाऊजी येतील टेस्ट करायला. रुपाली ताई आवरलं का? पोरींनो झालं का ग? काय रे अर्जुन, आजचं टेस्टिंग झालं का? परफेक्ट एकदम. ते रोजच होत असतं. अर्जुन आणखी आता पास कर की टेस्टिंग वगैरे. असं कसं? अरे वहिनीने दिला का नाश्ता? हो, मगाशीच दिला त्यांना. वहिनीला म्हणावं जरा बाहेर येऊन बसत जा, बाहेर आला की तिला जरा बरं वाटेल. मला काय वाटतं, आपण आईंना जरा त्यांचा वेळ देऊया. येऊ का? ए दिप्या, हे का? मम्मी दीपा या. कशी आहे ग? मी बरी आहे. अरे वा, आज काहीतरी खास आहे वाटतं. अहो आता लेक गरोदर आहे माझी, म्हणल्यावर सगळं खासच असणार नाही का? दिदे, तू काय बाळणपणाला घराकडे आली नाहीस म्हणून आम्ही चाललो. काय रे दिप्या, पिशवीत काय आणलंयस? अहो ही बघा की, इथं फरसाण आणलाय, शंकरपाळे आणले, चकल्या बिकल्या लय काय काय आणलंय अजून. आज काय खरं नाही बरं का. नुसते लाड चाललेत आप्पीचे. पिऊ आता लाड केलेच पाहिजेत ना. पहिलट करीने माझी लेक. आपी बस बस. हा, दीदीला आता डोळ्या लागलेत ना. पण मम्मी, मी तुला काय म्हणलेलं, दाजी असताना आपल्याला काळजी करायची काय बी गरज नाही. दिप्या गप बस. मम्मी, पण मला लय भारी वाटलं बघ तू एवढं सगळं आणलंस ते. दिदे, नुसतं भारी वाटलं म्हणून नको, डायरेक्ट खायला सुरुवात करतो आता. काय लगेच? नाही 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 हा. असं डायरेक्ट आपणाला खाता येणार नाही हा. नाही खाता येणार. हो बरोबर आहे. अहो पण म्हणजे काय झालं? काही झालं नाही, पण सगळ्यात आधी ज्या काही वस्तू अपर्णा खाणार असते ना त्याचं टेस्टिंग आधी अर्जुन करतो आणि मग अपर्णा खाते, हो की नाही? नाही असं काय नाही. म्हणजे हे आणलेलं टेस्ट केलंच पाहिजे असं काय नाही. का बरं भाऊजी? नाही म्हणजे आम्ही रोज केलेलं टेस्ट करताच की तुम्ही. अहो आता हे तिच्या आईने बनवलंय ना, तर काय टेस्ट करायची एवढी काही गरज नाही. असं हो का? अहो नाही मी गप्पच करत होतो. तुम्ही सिरियसली घेऊ नका, घाबरलोय मी. दिदे ठीक आहे, आता पटकन खायला सुरुवात कर. अरे हो, पण आता अगं हो लगेच. अगं बाळाला बी कळून दे की आजीच्या हातची चव. देवा, दिप्या अरे बाळाला आत्ता नसतं कळत, तुला तर अजून कळत नाही. काय राव चेष्टा करताय माझी. मी आता मामा होणार आहे म्हणून ग बसतोय काय तिथे. आणि इकडे दीपक मी काढून आणते ताटात. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, मी काय आता बारका नाही राहिलो, मोठा झालोय मी. त्या दिवशी सुनंदाक्कानी माझ्या लग्नाचा विषय काढलेला. मम्मी सांग की त्यांना. मम्मी सांगते की सांगते, आणि त्यावर बापूंचा खाल्लेला तडाखा ते पण सांगते काय.
आई शपथ. अगं मम्मी केवढे हे? अगं खा, आईने एवढ्या प्रेमाने करून आणले की नाही, मग जेवढं जाईल तेवढं खा. हो, आणि राहिलेलं आम्ही आहोत की खायला. काय हो, आमच्यासाठी आणलं असेलच की. अहो म्हणजे काय लय, आणि अजून लागलं तर अजून करून आणीन, त्यात काय एवढं. दीपेडवान, तुम्ही हात का आकडता घेतलाय, करा की सुरुवात. हो खाणार की. अहो एवढं बदल डोक्यावरून आणलंय मी, लय दमलोय मी, भुका लागलीत मला. म्हणून म्हणतो हा ना आता. मम्मी अगं सगळंच लय भारी झालंय. काय मग आजी होणारी बातमी कळल्यानेच एवढं सगळं चालू आहे तुमचं. आजी झाल्यावर काय होणार आहे? आता काय 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 सांगू तुम्हाला, मला ना काय करून काय नको असंच झालंय बघा आता. दुसरं काय खावं वाटतंय का? हिला काहीतरी वेगळं खाऊ वाटतंय. गायतुंडे, हो मॅडम. प्रोजेक्टची सगळी माहिती रेडी आहे ना? हो मॅडम. अन्नावाटे मिळालेलं पोषण किती महत्वाचं आहे याची आकडेवारी या फाईलमध्ये. चांगला आहार मिळालेल्या महिला आणि त्यांच्या अर्भकांची स्थिती आणि चांगला आहार न मिळालेल्या महिला आणि त्यांच्या अर्भकांची स्थिती याची तुलनात्मक आकडेवारी या फाईलमध्ये. ह्या फाईलमध्ये आपलं प्रोजेक्ट आणि आपलं बजेट. बरं, या सगळ्या फाईल इथेच ठेवा, म्हणजे काही जरी प्रॉब्लेम आला तर मला पटकन तुम्हाला विचारते. हो मॅडम. नेट कनेक्ट का नाही होते आता? मॅडम, पावसामुळे प्रॉब्लेम होतोय आपल्या ऑफिसच्या वायफायचा. अहो मग आता मीटिंग मध्ये काही गडबड झाली तर? हॉटस्पॉट देऊ? हॉटस्पॉट पाहिजे का? इकडे इकडे हॉटस्पॉट पाहिजे का म्हणलं? हॉटस्पॉट. कोण आहे? वायफाय चालू करा की मग कळेल कोण आहे ती. शेंशा, तो तर पिक्चर मध्ये असतो ना. मग आता काय चालू आहे इथं? तुम्ही झाडावून खाली उतरा बरं, तुमच्या हॉटस्पॉटला पासवर्ड आहे. सांगतो की. पासवर्ड घेऊन टाक. सांगा की हो. अहो तोच पासवर्ड आहे, घेऊन टाक. काय झालं मॅडम? नाही काय नाही, पासवर्ड सांगा ना. गायतोंडे 1 2 3. काय झालं मॅडम? अहो काय तोंडे, पासवर्ड असा हटके पाहिजे हो. हो मॅडम. मॅडम कनेक्ट व्हाल आता. येस अपर्णा. सॉरी सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. एवढ्या अर्जंट का बोलायचं होतं? सर मला प्रोजेक्ट विषयी बोलायचं होतं. येस टेल मी. सर आपल्या प्रोजेक्ट मध्ये मला अजून एक गोष्ट ऍड करायची आहे, ती म्हणजे गरोदर महिलांसाठी सकस आहार. नाही सराव माझं ऐकून तर घ्या. अपर्णाजी, आपल्याकडे बजेट नाहीये. सरकारी पैसे फक्त मी एका प्रोजेक्टवर नाही खर्च करू शकत. हो सर, बजेट न वाढता आपण काय काय करू शकतो याचा विचार कर. अपर्णाजी, आता मी तुम्हाला एकदम क्लिअर सांगतो, ते नीट ऐका. गरोदर महिला एवढी एकच योजना आपल्यासाठी महत्वाची नाहीये, आणि त्यामुळे मी यापुढे यावर मीटिंग्स करणार नाही. कुठल्याही परिस्थितीत बजेट वाढवून मिळणार नाही. एवढ्या महिलांना आहार वाटप करायचं ते बजेट न वाढवता कसं शक्य आहे? सर मी विचार करते की उत्तर मिळालं तरच फोन करा. आणि आता बाद झालं. हो सर. मी हेच म्हणत होतो मॅडम. काय तोंडे, हे बघा काही झालं तरी सकस आहार समाविष्ट झालाच पाहिजे. वाटेल ते करू. हो मॅडम, मीही विचार करून बघतो काय करता येतंय. या कामाला. येस मॅडम. कधी यायचा माणूस? इतके घाई का बोलवलं? आज गावच्या दौऱ्यावरती ना मी. हो सॉरी सॉरी सॉरी, पण छकुली अगं लय महत्वाचं काम होतं. काय झालं? आपली तिची नीट काळजी घेतोस ना? काळजी एकदम मस्त घेतोय. हा, काय लागलं तर सांग मला. त्यासाठीच बोलावलंय तुला छकुली. बस इथं. मला एक सांग, आपली दीदीला खायला काय आवडतं? अरे ते मी कसं सांगू, तुलाच माहिती ना. ते माहिती की मला, पण आज तिला काय खावंसं वाटते ना ते मला कळाना. शिंशा, तू कधी कधी ढ असल्यासारखं वागतोस. अरे बाबा, सर विचारून टाकायचं, मजा करायची. कशी?
काय करते चकुले? कुणाला फोन लावलाय? बोल अर्जुन. हॉटेल वाल्याची मेन पी बोलती. बोला मॅडम. तुमच्यासाठी नवीन आचार्य आलाय. शेप शेप शेप. तुमच्यासाठी नवीन केक आलाय. काय? केक नाही. हॅलो, मी नवीन शेफ बोलतोय, शेफ शहनशाह. बोला शेफ. तर तुमच्यासाठी एक नवीन डिश बनवायची होती. काय बनवू? हा, आंबट. हा सांगा. गोड. गोड. तिखट. तिखट. असं काहीतरी बनवा की जे खाल्ल्यानंतर असं खाल्ल्यावर आहा असं वाटलं पाहिजे. काय वाटलं पाहिजे? अहो म्हणजे असं वाटलं पाहिजे. हो, आहा. करून टाका. ठेवते मी. काय चाललंय चिकुले पहिल्यापेक्षा अवघड करून ठेवलं तू हे. आंबट, गोड, तिखट आणि खाल्ल्यावर आहा. पण शोधलं तर पाहिजे. शेषा हे तूच करू शकतोस. काय ग काय ग चकुले, काय पाहिजे? खायला ना आंबट गोड तिखट आणि खाल्ल्यावर आहा असं वाटलं पाहिजे. म्हणजे हो काय नाही मी सांगतो. कुठं सांगते? तुम्हाला तरी माहिती का दाजी काय करायची माझी? अग हो मी सांगतो त्यांना. थांब. दादा एक मला सांगा, ते बुंदी आहे का? बुंदी आहे की? ती करा पावशेर. आयुष्यपत एवढं पण काय करायचं दाजी एवढ्याच? शकुले माझ्या डोक्यात आहे काय करायचंय ते. स्वयंपाक. आता सब इन्स्पेक्टर अर्जुन, वर्षा, विनायक कदम स्वयंपाक करणार का? काय अर्जा? अरे सॉरी सॉरी सॉरी. सस्पेंडेड सब इन्स्पेक्टर अर्जुन, वर्षा, विनायक कदम. ए पंट्या फंट्या. ए छकुली असं नाही बोलायचं बाळा. मोठे आहेत ना ते आपल्यापेक्षा. चकुले असं नाही बोलायचं बाळा, मोठा आहे ना त्यो. अर्जा अरे लेका काय अवस्था झाली तुझी? त्या आप्पीनं पार घर कोंबडा करून टाकलाय तुझा. आता स्वयंपाकावर आलायस, उद्या काय साडी नेसून फिरणार आहे का? दाजी तुम्ही काय का बसता हो? अरे छकुले तुझा दाजी काय बोलणार आता? त्याच्याकडे बोलायला काहीतरी पाहिजे ना. अगे छकुले बाळा, आपण समोरच्याला बोलून तर कळणारच नसेल तर नाही बोलायचं. चल रे, बोलून कळणार नाही मला. बोलायला काय नाही ते सांग की. हो म्हणते. अरे एखाद्यावर जीवापाड प्रेम करणं म्हणजे काय असतं ना ते तुला नाही कळणार. त्या आप्पीवर आहे माझं. हे असलं काहीतरी करून समोरच्याच्या डोळ्यात दिसणारा आनंद काय असतो ना हे नाही कळणार तुला. सगळ्यात महत्वाचं बाप होणं ही काय फिलिंग असते ना हे बी नाही कळणार तुला. म्हणते तुला खरं सांगू का, मला तुझा आधी लय राग यायचा. पण आता क्यू वाटते रे. असं किती दिवस लोकांच्या मागे मागे फिरणार आहेस सांग ना. कामधंदा बघ, नोकरी बघ एखादी, लग्न कर. आणि काय करू लग्न करून? तुझ्यासारखी असली घरगड्याची कामं करत बसू का? तुला काय म्हणलं मी चकुली? काय काय लोकांना आपण सांगितलेलं कळतच नाही म्हणून आपण सांगायचंच नाही, हे का नाही? आपे तिने लय बरोबर केलं. नंतर ह्यांच्यासोबत लग्न कोण करणार? ए हप्ती पण ते लय चांगल्या शब्दात समजून सांगितलं. वेगळ्या शब्दात सांगितलं ना तर सहन नाही होणार. पण आता तर मी सस्पेंडेड सब इन्स्पेक्टर अर्जुन, वर्षा, विनायक कदम आहे ना. आता तर मला कोणी विचारणार पण नाही का मारलं, किती मारलं, कुठं मारलं, कशासाठी मारलं. दादा किती झाले? 400. ठीक. चल चकुले चला, तुला खाऊ बनवायचंय ना. चलो. लय टिवटिव करतोय ना. कर. तुझ्यावर अशी वेळ आणतो ना की त्या आप्पी तुझं तोंड बी बघणार नाही.
आप्पी माझी लाडकी आहे अर्जुन माझा लाडका आहे. आणि आप्पी आमची कलेक्टर ही मालिका तुमची लाडकी आहे. आता तुमची लाडकी मालिका अजून लवकर येणार तुमच्या भेटीला. 21 ऑगस्ट पासून रोज संध्याकाळी 6:30 वाजता.